असू दे. एक दोन. नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे की सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्या ओबीसी समाजासाठी राखीव जागा आहेत त्याच्यावर जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत हे ओबीसी समाजाला डावलण्याचं काम हेतुपुरस्सर करत आहेत आणि याला आमचा तीव्र आक्षेप आहे. मागच्या वेळेसची आमची साधारणतः अनुभव असाच होता की जे राजकीय पक्ष आहेत तो कुठलाही असू, काँग्रेस असू, भारतीय जनता पार्टी असू, राष्ट्रवादी काँग्रेस असू, मनसे असू, हे सगळे जे आहेत जवळजवळ ओबीसी समाजाला ज्या पण आरक्षित जागा असतील तिथं जवळजवळ 50% जागा हे स्वतःच्या सगळे सोयऱ्यांना जे पक्षाची मंडळी आहे ती त्यांना देती. जे कुणबी समाजाचे लोक, मराठा समाजाचे लोक जे कुणबी दाखले घेऊन आलेले आहेत त्यांनाच देतात आणि जे खऱ्या ओबीसी समाज आहे, तो खरा वंचित समाज आहे, या सगळ्यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतात. त्या अनुषंगाने आज मी मृणाल ढोरे पाटील, ॲडव्होकेट मंगेश ससाने जे आहेत, प्राध्यापक लक्ष्मण हाती जे आहेत, या सगळ्याचा विरोध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही करत आहोत आणि त्या निमित्ताने आज आम्ही प्रेस रिलीज करत आहोत आणि राजकीय पक्षांना एक समज देत आहोत की आपण ज्या लोकशाहीमध्ये आहेत, लोकशाहीमध्ये आपला जो राजकीय पक्ष आहे ती एक पब्लिक ट्रस्ट आहे, ती सगळ्यांना समाविष्ट करण्यासाठी आपण तिथं आहात आणि कमीत कमी बाकी तर तुम्ही जनरलमध्ये तर 100% तुमच्या लोकांना तिकीट देतात, तिथं तुम्ही SC ST OBC मायनॉरिटी कोणाला कन्सिडरच करत नाहीत, पण ऍटलिस्ट ओबीसी मध्ये ज्या 27% राखीव जागा आहेत त्याच्यामध्ये तरी खऱ्या ओबीसींना, मूळ ओबीसींना यांना आपण संधी दिली पाहिजे. ओबीसी समाज हा कोण आहे? हे आलोतेदार, बलुतेदार, सगळे जे 18 पगड जाती आहेत, त्याच्यामध्ये मायनॉरिटी आहेत, सगळ्या जाती धर्मातील लोक आहेत, या सगळ्यांना सत्तेपासून वंचित हजारो वर्ष ठेवण्यात आलं, विकासापासून वंचित ठेवण्यात आलं आणि त्यांना कुठेतरी सत्तेमध्ये वाटा भेटावा, त्यांना कुठेतरी डिसिजन मेकिंग मध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना घेण्यात यावं, त्यांचे विचार घेण्यात यावे, याच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. पण ह्या आरक्षणाच्या निमित्ताने याच्यामध्ये जे घुसखोरी होती, अतिक्रमण होतं, या सगळ्यासाठी कुठेतरी राजकीय पक्ष पण कुठेतरी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि ओबीसी समाजाचं शोषण करण्याचं काम हे राजकीय पक्ष आणि ह्या सगळ्या संघटना करतात असा आमचा आरोप आहे. तरी या निमित्ताने आमचं सगळ्या राजकीय पक्षांना आव्हान आहे की कमीत कमी ओबीसीच्या 27% राखीव जागांवर आपण जे खरे ओबीसी आहेत, मूळ ओबीसी आहेत, यांनाच संधी देण्यात यावी, ही आम्ही त्यांना आज या पत्रकार परिषदेद्वारे आवाहन करतील. त्याच्यानंतर ॲडव्होकेट मंगेश ससाने. आता आपण पाहत असताल पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर झाल्यात, प्रोग्राम जाहीर झालाय. आज आणि उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये ओबीसी साठी 44 राखीव जागा आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये 34 राखीव जागा आहेत ओबीसीसाठी. पण आता पुण्यामध्ये आता परिस्थिती अशी आहे की पुण्याचा आता सध्या सगळ्यात जो मोठा पक्ष आहे आणि ज्या पक्षामध्ये सर्वात जास्त ओबीसी पदाधिकारी काम करतात त्या भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातले पदाधिकारी ज्यांच्याकडे तिकीट वाटपाचे अधिकार आहेत, निवडणुकी संदर्भामध्ये डिसिजन मेकिंग ज्यांच्याकडे आहे, ते मुरली मोळा असतील, गणेश बेडकर असतील, धीरज घाटे असतील. एकंदरीत आता असं दिसतंय की हे जे पुण्याचे जे ह्या सर्व पक्षांचे पदाधिकारी आहेत हे आता करतात काय, तर त्यांचे जे सगळे सोयरे पै पाहुणे यांचा भाजपमध्ये प्रवेश घेतात. ते एनसीपीचे काही पदाधिकारी असतील तर ते त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या पै पाहुण्यांचा प्रवेश घेतात आणि ज्या ओबीसीच्या जागा ओबीसीसाठी राखीव आहे त्या ठिकाणी सर्रासपणे ओबीसीला डावलून, ओबीसी पदाधिकाऱ्याला डावलून या कुणबी दाखल्यावर या प्रस्थापितांचे पै पाहुण्यांना तिकीट द्यायचं हे सगळं आता कारस्थान चालू आहे. अनेक जणांचे काल पहाटे 3-4 वाजता एबी फॉर्म आलेले, काही जणांनी तर प्रचार चालू केलेला आहे. याच्यातले मी काही पुण्यातलं आता तुम्हाला उदाहरण सांगतो.
विमाननगर जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये भाजपने जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत बापू पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय. ते तिथनं ओबीसीची जागा लढवणार आहेत. प्रीतम खांदवे म्हणून जे राष्ट्रवादीमध्ये होते त्यांना बीजेपी मध्ये प्रवेश दिलाय, ते तिथनं ओबीसीची जागा लढवणार आहेत, कारण की तिथं 2 ओबीसीच्या जागा राखीव आहेत. खराडीमध्ये गलांडे असतील, टिंगरे असतील, आमच्या हडपसरमध्ये मोहम्मदवाडी प्रभाग आहे, तिथं भाजपने तिथला स्थानिक जुना कार्यकर्ता ओबीसी समाजाचा डावलून तवरवडे म्हणून एक नव्याने आलेला कुणबी त्याला उमेदवारी दिलेली. तर एकंदरीमध्ये पुण्याच्या अख्ख्या फेरीमध्ये मग हिंजवडी पासून मग बालवडकर असतील, मग इकडचे वारजेमध्ये मग वांजळे असतील, पोकळे असतील, पुण्यातल्या हे जे प्रस्थापित पाटील, देशमुख, तुमचे सरदार ह्या सगळ्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊन ओबीसी मधनं कुणबी दाखल्या उमेदवारी द्यायची हे सगळं गट कारस्थान चालू आहे. काही जणांना त्यांनी शब्द दिलेले आहेत, काही जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत. आणि आमचे ओबीसीचे पदाधिकारी ज्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना वटाण्याच्या अक्षता लावलेला आहे. हा मोठा अन्याय भाजपचे एनसीपीचे पुण्यातले पदाधिकारी करतात. ते शरद पवार म्हणले की आम्ही मूळ ओबीसींना तिकीट देणार, पण त्यांच्याच आमदाराचा मुलगा मग भाजपमध्ये पाठवायचा आणि तिथं ओबीसीची जागा खायची. देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते की ओबीसी मूळ ओबीसींनाच आम्ही तिकीट देणार, पण तुमचे खालचे पदाधिकारी काय करतात ते याच्यावर या पक्ष नेतृत्वाचं लक्ष आहे का? प्रदेशाध्यक्षांचं लक्ष आहे का? कशा प्रकारे ओबीसीच्या प्रामाणिक तुमच्या पदाधिकाऱ्यांना डावललं जातंय? त्यांच्या आम्हाला फोन येतात की असं झालंय. पिंपरी चिंचवडचं मी सांगतो, पिंपरी चिंचवडमध्ये चिकटे, भरणे, मोकाटे, बैरट, वागेरे, लांडगे यांनी सगळ्यांनी कुणबी दाखले काढले. आता त्यातलंच मी तुम्हाला एक प्रभाग आहे तिथं पिंपरी चिंचवडमध्ये भाजप ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा रोहिणी रासकर म्हणून एक ओबीसी कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जागी एक चांदगुडे म्हणून कुणबी दाखल्यावरच्या एका महिलेला दिलंय. म्हणजे भाजपने त्यांच्याच पक्षातल्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षालाच डावललंय. ह्याच्यापेक्षा मोठा अन्याय काय समजावा? एनसीपीचं एक उदाहरण सांगतो. तिथं भटक्या विमुक्तातले आमचे विशाल जाधव म्हणून एक कार्यकर्ता आहे एनसीपीचा, ओबीसी सेलचा अध्यक्ष, त्याचं तिकीट डावलून एका कुणबेला दिलेलं आहे. त्यामुळं ओबीसींनी फक्त या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करायचं, सतरंजा उचलायच्या, यांच्या सभांना गर्दी करायची, यांच्या नेत्यांच्या रॅलीला जायच्या आणि तिकीट द्यायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ह्या प्रस्थापित पक्षातल्या मग हे आमदार खासदार त्यांच्या पै पाहुण्यांना बोलून ओबीसीच्या जागेवर आयात करून त्यांच्या कोणाला बहिणीला, भावाला, त्यांच्या भाऊजाईला पक्ष प्रवेश घ्यायचा, तिकीट आणायचं आणि ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व संपवायचं. असे सगळे कट कारस्थानं चालू आहेत. याचा आम्ही निषेध करतो. ह्या सगळ्या पक्षांचे जे शहराध्यक्ष असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, यांना पण आम्ही सांगतो, जर अशा प्रकारे तुम्ही हे केलं, आमच्या लोकांना डावललं, तर आम्ही त्यांना स्वस्थ बसणार नाही. त्यांना पण आम्ही सांगितलंय पक्षाविरुद्ध बंड करावं लागेल, अपक्ष फॉर्म भरा, तिसरी आघाडी करा, त्यांचा प्रचार करायला आम्ही येऊ. या संदर्भामध्ये आमचे सहकारी लक्ष्मणजी हाके, आमचं पुढची काय स्ट्रॅटेजी असेल, आमचा पुढचा काय निर्णय असेल ते हाके सर आपल्याला सर्वांना सांगतील. आज आम्ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहोत. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुळा उठलेला आहे, तुम्ही सर्वजण पाहत आहात. आम्ही एक ओबीसीचे आंदोलक म्हणून, कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या प्रमुखांसमोर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या ओबीसी नेत्यांसमोर, ओबीसीच्या सेल प्रमुखांसमोर हतबल आहोत. हे प्रांजळपणानं मी तुमच्या समोर नमूद करतो. पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा छत्रपती संभाजीनगर सारखी महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, या सर्व महानगरपालिकांमध्ये तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसींना मी सांगू इच्छितो की या अवर्गीय ज्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकांमध्ये ओबीसीचं आरक्षण जवळजवळ 60% संपलेलं आहे. ब आणि क वर्गामध्ये पण जवळजवळ 50 ते 60% आरक्षण आताच्या निवडणुकीमध्ये संपलेलं आहे. कारण महाराष्ट्रामधल्या सर्व पक्षांनी निवडून येण्याच्या निकषावर आधारित या महाराष्ट्रातला नव ओबीसी दाखला काढणाऱ्या कुणब्यांना सर्टिफिकेट दिले.
पुणे शहरामध्ये आम्ही राहतो. आता मंगेशजी ससाणे आणि ऍडव्होकेट डोले पाटलांनी तुम्हाला सांगितलं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका असेल, या महानगरपालिकांमध्ये ओबीसी म्हणजे फक्त कुणबी हा क्रायटेरिया इथल्या प्रस्थापित पक्षांनी मनावर घेतलेला आहे आणि कुणब्यांना सर्टिफिकेट वाटलेले आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना आम्ही आतडी तुटोस्तर ओरडून सांगतो आहोत की ओबीसीचं आरक्षण संपलंय, ओबीसीचं आरक्षण संपलंय, ओबीसीचं आरक्षण संपलंय. पण ओबीसी बांधवही उठाव करायला तयार नाहीत. वेगवेगळे पक्ष प्रमुखही दखल घ्यायला तयार नाहीत. एका बाजूला शरदचंद्रजी पवार म्हणाले की आम्ही मूळ ओबीसीनं तिकीट देऊ, एका बाजूला अजितदादा पवार म्हणाले की आम्ही मूळ ओबीसीनं तिकीट देऊ, एका बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणते की ओबीसी आमचा डीएनए आहे. पण आताच्या या निवडणुकांमध्ये आम्ही ज्यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामधली जिथं ओबीसीचे प्रभाग आहेत त्या ओबीसी प्रभागामध्ये कोण लढतंय याचे एक आम्ही उदाहरण म्हणून मी तुमच्यासमोर सांगतो. याच्यामध्ये नावं मागं पुढं होऊ शकतात. बैरट विरुद्ध वाघेरे, धनकवडे विरुद्ध कदम, बेलदरे विरुद्ध मोरे, जगताप विरुद्ध काटे, काटे विरुद्ध मोरे, टिंगरे विरुद्ध पठारे, बालवडकर विरुद्ध वांगळे. अरे चाललंय काय? ठीक आहे, कुणबीला तुम्ही दिली सर्टिफिकेट, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणलं म्हणून निवडणूक आयोगानं किंवा तुम्ही तिकीट दिलं, पण ओबीसी मध्ये काय फक्त कुणबी येतो का? बाकीच्या बलुत्या आलुत्यांचं, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं काय? म्हणून ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. हा एक खूप मोठा कट आहे, कट महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी आणि राज्यकर्त्या जमातीनं, विशेष करून मराठा समाजानं उरलं सुरलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण संपवल्यानंतर ते उद्या एससी आणि एसटीचे सुद्धा दाखले काढायला कमी मागं पुढं पाहणार नाही. राजकारणासाठी वाटेल ते. सामाजिक न्यायाचं काय, संविधानिक तरतुदींचं काय, मागासवर्गीयांना प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून, प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून जे आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षणाचा पूर्णतः फज्जा उडालेला आहे. आता आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही नेहमी सांगता की आम्ही ओबीसीला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमचा डीएनए ओबीसी आहे. तुम्ही ज्यावेळी माननीय न्यायालयाकडून आमचं 27% आरक्षण सस्टेन करून घेण्यात सुद्धा सक्सेस तुम्ही मिळवला किंवा तुम्ही बाजू मांडली असं आम्ही मानू, पण न्याय व्यवस्थेनं सांगून सुद्धा जर तुम्ही तिकीट डावलणार असाल तर मूळ ओबीसीनी कुठं जायचं? त्यामुळे आम्ही हतबल आहोत, मीडियासमोर हतबल आहोत, पक्षांसमोर हतबल आहोत, वेगवेगळ्या पक्षांच्या सेल प्रमुखांसमोर हतबल आहोत. त्या ओबीसी प्रमुखांना आमचं सांगणं आहे, महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख कुठे आहेत? काँग्रेसचे कुठे आहेत? राष्ट्रवादीचे कुठे आहेत? भाजपचे कुठे आहेत? या लोकांनी पुढे आलं पाहिजे. जिल्हाध्यक्षाला नगरसेवक पदाचं तिकीट नाकारलं जात असेल, तुमचा उपयोग काय? पूर्वीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी राजे राजवाडे लढाईला जायचे, एक वास्तव उदाहरण सांगतो, कुणावरती टीका करण्याचा उद्देश नाही. पूर्वी राजे रजवाडे ज्यावेळी युद्धावर जायचे त्यावेळी त्यांच्या राणीच्या संरक्षणासाठी काही खवजे ठेवायचे. खवजे, आता या खवजेचा अर्थ तुम्ही परत गुगलवरती शोधा. ते खवजे ठेवायचे, त्या राणीचं संरक्षण करायचे. तशा पद्धतीने ओबीसी प्रमुख पद ज्या ज्या पक्षामध्ये ज्या ज्या ओबीसीच्या लोकांनी घेतलंय, तुम्हाला टाळ्या वाजवल्याशिवाय तुमच्यावर कुठलीही दुसरी जबाबदारी नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही तुमच्या ओबीसी सेल प्रमुख पदाचे राजीनामे द्या. मूळ ओबीसीला जर आरक्षण भेटत नसेल तर तुम्ही काही झेंडे लावायला आणि सतरंजी टाकायला काम करता की काय वेगवेगळ्या पक्षांमध्ये? खेदाने नमूद करावं असं वाटतंय, झोपलेला ओबीसी कधी जागा होणार? खेदाने नमूद करावं असं वाटतंय की ओबीसीच्या नावानं टाहू फोडणारे पक्ष जर नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आरक्षण देत नसतील तर आम्ही या सर्व गोष्टीचा धिक्कार करतो आणि आम्ही आव्हान करतोय. मृणाल जे आहेत, मंगेश जे आहेत, आम्ही आव्हान करतोय, जे पक्ष मूळ ओबीसीला तिकीट देतील त्यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ, जे अपक्ष लढतायत त्यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ. पण आता पुण्यासारख्या निवडणुकीमध्ये एक एक प्रभाग लाख, दीड लाख मतदारांचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपनं कुणबी दिला की राष्ट्रवादी कुणबी देते, सेनेनं कुणबी दिला की काँग्रेस कुणबी देते. म्हणजे कुणब्याच्या विरुद्ध कुणबी लढवायचा आणि मूळ ओबीसीला संधी सुद्धा द्यायची नाही. मूळ ओबीसीला मतदान करायचंय, मूळ ओबीसीलाच. पण इथले पक्ष जर इथल्या फकीर यश उमेदवारांना जर कुणब्यांनाच उमेदवारी देणार असतील
तर आज रोजी महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रात सांगतोय, ओबीसी आरक्षण संपलंय, ओबीसी आरक्षण संपलंय, ओबीसी आरक्षण संपलंय. तर ओबीसी आरक्षण कसं टिकलंय? इथल्या सत्ताधारी वर्गाने, विरोधी वर्गाने, पक्षांनी आणि जबाबदार नेत्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही हातबल आहोत. देवा भाऊ, आता देवा भाऊ म्हणतो आम्ही हातबल आहोत. तुमच्याबद्दलची सहानुभूती, प्रेम आमच्या मनात कसून सुद्धा उरलेलं नाही. कारण आम्हाला कळतंय आमचा हा अर्थ टाबू आहे की मंडल आयोगाच्या माध्यमातून 1994 पासून लोकल बॉडीज मध्ये म्हणजे पंचायत राजमध्ये ओबीसीला आरक्षण भेटलेलं होतं. देवा भाऊ, तुमच्या या सगळ्या जोडीदारांनी, को अलायन्स मध्ये असलेल्या सगळ्या पक्षांनी ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा खूप मोठं प्रकारस्थान या महाराष्ट्रामध्ये रचलेलं आहे, पूर्णत्वास नेलेलं आहे आणि आज ओबीसी वाऱ्यावर सुटलेलं आहे असं मी जबाबदारीने सांगू इच्छितो. धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न आहेत का? एखाद्या मिनिटामध्ये. आपण सर्व आलात आणि विचारणार कोण विचारणार आहे? हा, आता जो प्रश्न उपस्थित केला होता ना, सामान काय नाही. तर आपण सर्व आलात. आपल्या जे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आमच्या ज्या ओबीसीचा जे आता जो विषय होता, या विषयाला आपण प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करतो आणि ही पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद.